नमस्कार. तुम्ही पाहताय मराठी मंडळी. महाराष्ट्राचं बजेट अखेर अजितदादांनी मांडलंय आणि त्यात कर्जमाफी, मोफत वीज, लाखो रोजगार, शेतकऱ्यांना हमी भाव, रस्ते, मेट्रो, घरकुल अशा अनेक महत्त्वपूर्ण घोषणा आहेत. चला तर जाणून घेऊया. अर्थमंत्री अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले की एक जिल्हा एक उत्पादन योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांनाच होणार आहे. समृद्धी महामार्गाच्या परिसरात ऍग्रीकल्चर लॉजिस्टिक हब तयार केले जाणार आहे. यामध्ये कोल्ड स्टोरेजचा देखील समावेश असणार आहे. त्याचा फायदा प्रामुख्याने विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून शेतमालाला शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाणार. बळीराजा, शेत व पांदन रस्ते योजना राबवली जाणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा विषय होता तो म्हणजे कर्जमाफी. निवडणुकीपूर्वी सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र आजही कर्जमाफीची घोषणा झालेली नाहीये. अपूर्ण जलसिंचन प्रकल्पाच्या कामासाठी 5,000 कोटींचा खर्च करणार असे आश्वासन देखील अजितदादांनी दिले. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकडून मायक्रोसॉफ्ट कंपनी मार्फत 10,000 महिलांना कौशल्य व कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. राज्याला तांत्रिक वस्त्रोद्योगाचे जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्याकरिता महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशन ची स्थापना देखील करण्यात आली आहे. विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी याचा उपयोग होईल. शिर्डी विमानतळाच्या 1,367 कोटी रुपयांच्या किमतीच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली असून ती कामे सुरू आहेत. सन 2021 मध्ये शिर्डी विमानतळाला प्रमुख विमानतळाचा दर्जा प्राप्त झाला. नाईट लँडिंगची सुविधाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. जानेवारी 2025 मध्ये दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत राज्य शासनाद्वारे एकूण 63 कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आला. त्याद्वारे येत्या काळात 15,72,654 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यातून सुमारे 16 लाख रोजगार निर्मिती होईल असा अंदाज आहे. महाराष्ट्राचे नवनवीन उद्योग धोरण 2025 लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. त्या धोरणाच्या 5 वर्षांच्या कालावधीत 40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व 50 लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट असेल. एकीकाळी नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा आता स्टील हब म्हणून उदयास येत आहे. दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये गडचिरोली जिल्ह्याकरिता 21,830 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. त्यातून 7,500 रोजगार निर्मिती होणार अपेक्षित आहे. नवीन पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसंच नवोपक्रमांमध्ये राज्य अग्रेसर व्हावे यासाठी नवी मुंबई येथे 250 एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे. वाढवण बंदराजवळ मुंबईसाठी 3रे विमानतळ प्रस्तावित असून मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्थानकही या बंदराजवळ असणार आहे. हे बंदर समृद्धी महामार्गालाही जोडण्यात येणार आहे. पूर्वनिर्धारित निकषांवर आधारित राज्याचा दीर्घकालीन व सर्वसमावेशक अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा 2025 ते 2047 तयार करण्याचे प्रस्ताव आहे. या आराखड्यामध्ये पर्यटन केंद्र, तीर्थक्षेत्र, धार्मिक स्थळं, गडकिल्ले, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये, 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्येच्या वसाहती आणि सर्व जिल्हा मुख्यालय व तालुका मुख्यालय जोडण्याकरता रस्त्यांचा समावेश करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या 6,000 डिझेल बसेस रूपांतरित सीएनजी आणि एलएनजी बसमध्ये करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महामंडळाला नवीन बस खरेदीसाठी शासनाकडून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या काही महत्त्वाच्या घोषणा होत्या महाराष्ट्राच्या बजेटमधल्या. यावर तुमचं मत नक्की कमेंट करा आणि तुम्हाला हे बजेट आवडलं का ते देखील नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मराठी मंडळीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.